नमस्कार माझ्या लाडक्या मैत्रिणींनो. मैत्रिणींनो, आपण बघूया की लाडकी बहीण योजनेचा फॉर्म पुन्हा सुरू होणार का, प्रश्न पडलाय ना. तर हा प्रश्न आपल्याला या व्हिडिओसाठी सुद्धा पडलेला आहे की लाडकी बहीण योजनेचा फॉर्म हा पुन्हा सुरू होणार का, काय आहे महत्वाची अपडेट जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओवरती शेवटपर्यंत नक्की बघा. लाडकी बहीण योजनेतून 80 लाख महिला अपात्र ठरल्या, त्यानंतर पुन्हा नोंदणी सुरू होणार का, किंवा ई केवायसीची मुदतवाढ, नवीन अर्ज आणि लाभार्थी पडताळणी बाबत सरकारने दिलेले स्पष्ट उत्तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. जर तुम्ही सुद्धा लाडकी बहीण या योजनेतून वगळले गेलेल्या असाल आणि तर तुमच्यासाठी जर ही नवीन संधी असली तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच लाभदायक ठरू शकतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक अत्यंत महत्वाची अपडेट समोर आलेली आहे. ती कोणती? तर नियमांची कडक पडताळणी केल्यामुळे तब्बल 80 लाख महिला या योजनेतून अपात्र ठरलेल्या आहेत. त्यामुळे आधी 2,46,00,000 असणारी लाभार्थी महिलांची संख्या आता थेट 1,66,00,000 आलेली आहे. तर मित्रांनो, ई केवायसी नंतर ज्या महिलांचे अर्ज बाद झाले आहेत किंवा ज्यांना फॉर्म भरता आलेला नाही, त्यांच्या मनात एकच मोठा प्रश्न आहे की योजनेची नोंदणी पुन्हा सुरू होणार का. आता तुम्ही ज्या कोणी अशा प्रकारे किंवा या यादीमध्ये बसणाऱ्या जर महिला असाल तर नक्कीच तुम्हाला या बाबत प्रश्न पडलेला असू शकतो. कमेंटमध्ये नक्की सांगा, पुन्हा नोंदणी सुरू होणार का. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा नोंदणी सुरू होणार नसल्याचं वृत्त आहे की सध्या तरी लाडकी बहीण योजनेची नवीन नोंदणी किंवा अर्ज भरण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही. 30 एप्रिल रोजी ई केवायसी करण्याची अंतिम मुदत संपलेली आहे. अनेक महिलांनी मुदत वाढवून मिळवण्यासाठी सरकारकडे विनंत्या केल्या, मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की ई केवायसीची मुदत वाढवण्याची किंवा नवीन नोंदणी सुरू करण्याची कोणताही प्रस्ताव सध्या सरकारच्या विचाराधीन नाही. म्हणजे सरकार त्या गोष्टींवर विचार सरकारने केलेला नाही. आता महिलांना ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आधीच पुरेसा वेळ देण्यात आला होता. तर त्यामुळे सध्याच्या परिस्थितीनुसार नवीन फॉर्म भरणे किंवा अपात्र झालेल्या महिलांना पुन्हा नाव नोंदवणे शक्य होणार नाही. 80 लाख महिला का अपात्र ठरल्या, तर ई केवायसी पूर्ण केली नाही. दुसरी गोष्ट, 30 एप्रिलच्या आत ज्या महिलांनी आपले आधार कार्ड आणि बँक खाते लिंक केले नाही त्यांचे नाव यादीतून कट झाले. फॉर्म भरताना बँक डिटेल्स किंवा कागदपत्रे अपूर्ण असतील, योजनेचे नियम आणि उत्पन्नाची अट पूर्ण न करू शकणे, पैसे मिळणे अचानक बंद, महिलांची व्यथा. ई केवायसीची मुदत संपल्यानंतर ज्या महिलांचे पैसे अचानक थांबलेले आहेत त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. पुणे जिल्ह्यातील माया वाघमारे यांनी सांगितलं की मी सर्व कागदपत्रे दिली होती तरीही माझे नाव यादीतून काढून टाकण्यात आलेले आहे. माझ्या खर्चासाठी हे पैसे खूप महत्वाचे होते. दरम्यान लाडकी बहीण योजना पुढेही सुरू राहणार आहे, पण ज्या महिलांचे फॉर्म मंजूर आहेत केवळ त्यांनाच त्यांचे पैसे मिळत राहतील. मुदत संपल्यामुळे नवीन नोंदणी किंवा दुरुस्ती ही होणार नाही. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं. आता ज्या महिलांनी, ज्या बहिणींनी 30 एप्रिल पर्यंतच्या मुदतवाढीमध्ये जर ज्यांची केवायसी झालेली नसेल किंवा त्यांची 30 एप्रिलच्या आत त्यांनी आधार कार्ड आणि बँक खातं लिंक केलेलं नसेल, त्याहीमुळे तुमचं नाव या यादीतून गेलेलं असू शकतं. फॉर्म भरताना बँक डिटेल्स किंवा कागदपत्र अपूर्ण असतील, योजनेच्या नियम आणि उत्पन्नाच्या अटी तुम्ही पूर्ण करू शकलेलं नसणार आणि पैसे मिळणं अचानक बंद झालेलं ही महिलांची व्यथा आहेत. कारण की 1500 रुपये का होईना याचा खूप मोठा आधार, हा महिलांना खूप मोठा आधार होत होता. कारण की घर खर्चासाठी, स्वतःच्या याच्यासाठी सुद्धा आपण त्या गोष्टींचा वापर करू शकत होतो. पण आता ज्या महिलांची नावं यादीतून वगळली गेलेली आहेत तर त्या अपात्र ठरल्यामुळे या गोष्टी झालेल्या आहेत. तर काही कारणास्तव किंवा तुमच्या या कारणांमुळे सुद्धा तुमचं नाव यादीतून वगळलेलं असू शकतं. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.